एकंदरीत या महानगरपालिकेच्या विकासासाठी नेमकं आपल्या पक्षाचं विजन काय काय वाटते? नांदेड वाघाळा महानगरपालिका ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक आम्ही वेगळ्या पद्धतीने लढवत आहोत. गेल्या 75 वर्षापासून बघताय आपण की जेव्हापासून नांदेड नगरपालिका झाली, त्यानंतर महानगरपालिका झाली, तेव्हापासून पहिले नगराध्यक्ष कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब होते आणि सुधाकर पांढरे महापौर यांचा 1 वर्षाचा कालावधी सोडला तर सातत्याने चव्हाण परिवाराकडे नांदेडचा कारभार राहिलेला आहे. त्या काळामध्ये नांदेड शहरामध्ये गांधी पुतळ्याचं कॉम्प्लेक्स असेल महानगरपालिकेने बांधलंय. त्यानंतर जनता मार्केट जे आहे शिवाजीनगरचं ते महानगरपालिकेने बांधलेलं आहे. स्विमिंग टँक असेल, स्टेडियम असेल किंवा आता सध्या जे रणजित सिंह मार्केट आहे जुन्या मुंड्याचं, ते पूर्वी बिंदू माधव मंगल कार्यालय होतं. तरोडेकर साहेबांच्या नावाने असलेलं वजीराबाद इथं भाजी मार्केट होतं. महात्मा फुलेंच्या नावानं असलेलं मार्केट ITI इथं होतं. त्या ज्या सार्वजनिक वापरासाठीच्या जागा होत्या त्या जागा खाजगी बिल्डरांबरोबर साठलोट करून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जे भाजीपालावाले तरोडेकर मार्केटच्या आतमध्ये बसत होते किंवा महात्मा फुले मार्केटमध्ये बसत होते, आज ते हातगाडी घेऊन बाहेर आले फुटपाथवर आणि फुटपाथवर चालणारी माणसं रस्त्यावर चालतात. त्यामुळं ट्रॅफिकला मोठा अडथळा निर्माण होत आहे. निश्चित नांदेड शहराचा पुढील 25 वर्षाचा आराखडा आमच्या जवळ आहे. इथली वाहतूक व्यवस्था कशी असावी, इथलं मल निस्सारण असेल, पाणी पुरवठा असेल, लोकांच्या आरोग्याच्या सेवा असतील, शहर हरित शहर करण्याच्या दृष्टीनं काय काम करायचं याची ब्लूप्रिंट घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत आणि अशोक चव्हाणांनी त्यांच्या कंपूपासून मुक्त या शहराला करायचंय, यासाठी आम्ही जनतेला आवाहन करतो.